आणि एक मोठी बातमी समोर येते उत्तराखंडमधून। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानं नदीला पूर आलेला आहे। उत्तराखंडमधील चमोली इथली ही घटना आहे। गंगा नदीला पूर आलेला आहे। धावली गंगा या नदीला हा पूर आलेला पाहायला मिळतोय। उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झालंय आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। ही थेट दृश्य आपण बघत आहोत। उत्तरेकडे सध्या थंडीमुळे अर्थातच बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यानंतर हिमस्खलनाचा फटका जो आहे तो सध्या बसलेला आहे। उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर धौली नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। धौली गंगा नदी जी आहे ती ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। ही थेट दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं निसर्गाचाच हा प्रकोप म्हणायला हवा। थेट दृश्य आपण बघत आहोत। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला आणि त्यानंतर नदीला किती मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। ती मोठ्या प्रमाणात हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा प्रवाह पाण्याचा स्रोत इतक्या जोरदार पद्धतीने आलेला आहे त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। अधिक माहिती घेणार आहोत। सचिन गव्हाणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिक माहिती? हॅलो सचिन, बोला, काय अधिक माहिती? खरं म्हणजे ही घटना अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल, कारण की उत्तराखंडच्या जोशीमठ या भागामध्ये मोठा जो हिमकडा आहे तो कोसळलेला आहे आणि धावली गंगा या नदीत त्यामुळे जोरदार पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा आता ही वरून वाहत येणारी जी नदी आहे ती आता पुढे जाऊन हरिद्वारच्या दिशेने देखील वाहत असते। आता याच्यामध्ये अनेक जणांचा जीव गेल्याची देखील माहिती जी आहे ती येत आहे। तिथलं प्रशासन असेल त्यांच्याकडून जे आहे तिथे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता यामध्ये किती नुकसान झालेलं आहे जीवांचं हे अजूनपर्यंत समजू शकलेलं नसलं तरी खूप मोठा जो आपल्याला पाहायला मिळते की खूप मोठ्या प्रमाणावरती या धावली गंगा नदीला पूर आल्यामुळे जो आहे तो पूर्ण भाग जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे। त्याच्या आजूबाजूची घरं देखील वाहून गेल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आता त्याच्यानंतर खाली ही धावली गंगा वाहत येते आणि ती हरिद्वारच्या दिशेने जात असल्यामुळे मधल्या भागामध्ये जे आहे ते अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडनं सगळी तिथे जी आहे ती व्यवस्था करण्यात येत आहे। कुठेतरी या आता ही जी धावली गंगा आहे हिचा प्रवाहामुळे इतर आणखीन ठिकाणी कुठेही नुकसान होऊ नये याचा देखील याच्यासाठी देखील प्रशासन सज्ज झालेलं आहे। अगदी सचिन, खरं तर निसर्गाचा हा प्रचंड मोठा प्रकोपच आपल्याला पाहायला मिळतोय। आसपासची घरं सुद्धा आहेत, नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय असं कळतंय आणि एक धरणाचा कडा सुद्धा तुटला असं कळतंय, त्याबद्दल थोडं सांगाल? खरं म्हणजे या नदीचा धावली गंगाचा प्रवाह इतका भीषण आहे, तीव्र आहे की तिथले जे बंधारे होते ते देखील या धावली नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत। नक्की नुकसान किती झालंय हे देखील अजून कळू शकलेलं नसलं तरी आपण आपल्याकडे जे व्हिज्युअल्स आहेत, जे दृश्य आहेत त्याच्यामध्ये ही किती मोठ्या वेगानं ही नदी प्रवाहित झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की उत्तराखंड हा भाग पूर्णपणे बर्फाच्छादित भाग आहे आणि त्यानंतर तिथला एक मोठा हिमकडा तुटल्यामुळे कुठेतरी या नदीमध्ये तो हे झालेला आहे आणि त्याच्यानंतर या नदीचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वेगानं आता खाली वाहू लागलेला आहे। कुठेतरी आता याच्यामध्ये किती जीवांचं नुकसान झालेलं आहे याची माहिती जरी मिळू शकली नसली तरी पूर्ण भागामध्ये त्या पूर्णपणे चमोली भाग असेल किंवा उत्तराखंडचा इतर परिसर आहे तिथे देखील आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याची शक्यता जी आहे ती सध्या प्रशासनाकडनं व्यक्त करण्यात येत आहे। खूप मोठ्या प्रमाणावर त्यातल्या आजूबाजूचे जे भाग आहेत तिथे जे नागरिक आहेत त्यांना बाजूला हटवण्याचं काम जे आहे ते सध्या सैन्याकडून करण्यात येत आहे। कुठेतरी यामध्ये या नदीच्या प्रवाहामध्ये येणारी गावं जी आहेत ती देखील खाली करण्याचं काम सध्या मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु यात नुकसान किती झालंय हे नक्की थोड्या वेळानंच आपल्याला सांगता येईल। प्रज्ञा, अगदी, पण ही थेट दृश्य पण आपण बघतोय अतिशय भीषण आहेत, भयावह आहेत आणि काय तीव्रता असेल त्या नदीची आपण लक्षात घेऊ शकतोय, कारण हिमकडा कोसळलेला आहे, जबरदस्त आवाज झालाय आणि त्यानंतर नदीचा हा लोटच्या लोट खाली वाहत चाललेला आहे। अनेक गावांना उद्ध्वस्त करत हा जाणार, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये। मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झालेली आहे। येत्या काळात त्याची आकडेवारी आपल्या समोर येईल। मात्र आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। मात्र हा लोट पुढे कुठपर्यंत जाणार, त्याला रोखणार कसं, ही मात्र अर्थातच प्रशासनासमोरची मोठी डोकेदुखी आहे। थेट दृश्य जी आपल्याला पाहायला मिळतात ती अर्थातच काळजाचा थरकाप उडवणारी आहेत, कारण एक मोठा हिमकडा तुटला आणि त्यानंतर जिथे अगदी मानवी वस्त्या आहेत अशा वस्त्यांच्या जवळूनच प्रचंड मोठ्या वेगानं
ही नदी जी आहे हिनं उग्र रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. उताराचा भाग आहे आणि त्यामुळेच एक हिमकडा तुटल्यानंतर नदीनं धावली गंगा नावाची नदी आणि ती सुद्धा अक्षरशः धावतीये. मात्र हे उग्र रूप या धावली गंगा नदीचं पाहायला मिळतंय. अर्थातच येत्या काळात याचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत येणार आहेत. मात्र सगळे अपडेट आपण जे आहेत ते सध्या घेतोय. सचिन गव्हाणे यांचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सध्या आपल्या सोबत आहेत सतीश ढगे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सतीशजी, ह्या प्रांतामध्ये अर्थातच बघतोय आपण किती मोठ्या प्रमाणात धावली गंगा नदी जी आहे हिमकडा तुटल्यानंतर प्रचंड वाताहत झालेली पाहायला मिळते. नक्कीच, म्हणजे जर आपण पाहिलं तर ज्याला आपण सब हिमालयन रिजन म्हणतो आणि त्यातला हा उत्तराखंडचा प्रदेश असो, हिमाचल प्रदेश असो आणि आणखीन सुद्धा आपली जी राज्य आहेत त्या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारचा धोका त्या ठिकाणी असतो. आणि हवामानाशी मुकाबला करणं हे सुद्धा एक मोठं टास्क तिथल्या जनतेशी संबंधित, त्याचबरोबर तिथे असणारी आपले जे फोर्सेस आहेत, आर्म्ड फोर्सेस आहेत, त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्यांना त्या ठिकाणी फेस करावं लागतं. हिमस्खलन असेल, त्याचबरोबर वातावरणाशी संबंधित टेम्परेचर मधले व्हेरिएशन्स असतील, याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो. आणि अशा प्रकारचे बर्फाच्छादित वारे, त्याचबरोबर हिमस्खलन ज्यावेळेस होतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान होतं. कित्येक लोकांची जे जीव जातात आणि याच्या सोबतच म्हणजे या ठिकाणी फक्त जीवित हानी नाही, वित्त हानी नाही, तर बऱ्याच काळावर म्हणजे बऱ्याच काळासाठी इम्पॅक्ट असेल अशा प्रकारच्या आपल्या शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम या टेम्परेचरच्या व्हेरिएशनमुळे त्या ठिकाणी होतात. आणि म्हणूनच हे ओळखण्यासाठीच आता हळूहळू टेक्नॉलॉजीच्या मदतीनं, सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने आपण जे आहे कशा प्रकारे त्याला अगोदरच फोरकास्ट करता येईल, कशा प्रकारे अगोदरच त्याची माहिती घेता येईल, या ठिकाणी आपण जास्तीत जास्त भर देणं आवश्यक आहे. आणि आता रेस्क्यू रिलीफ मेजर्स हे त्या ठिकाणी करावे लागतात. या ठिकाणी फक्त एक मुद्दा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो की सामान्य जनता त्या ठिकाणी त्यांना तर हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावेच लागतात, पण आपले आर्म्ड फोर्सेस सुद्धा अशा प्रकारच्या चॅलेंजेसला नेहमी सामोरं जातं आणि जे आहे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी ते नेहमी तत्पर राहतात. अगदी सतीशजी, मुळात तुम्ही जसं सांगताय, तुम्ही स्वतः तिथे काम केलेलं आहे. एक प्रकारे ही नैसर्गिक हानी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. अलर्ट जो आहे तो अनेकदा दिला जातो आणि ज्यात आपण बघतोय की हिमवर्षाव मोठ्या प्रमाणात उत्तरेकडे झाल्यानंतर हा अलर्ट जारी होत असतो. असा अलर्ट या भागात दिला गेला होता का? याबद्दल काही कल्पना आहे का? अशा प्रकारचा अलर्ट जो आहे तो त्या ठिकाणी दिला जातो, प्रशासनातर्फे दिला जातो. पण प्रश्न असा आहे की हा रिमोट हिली एरिया आहे, त्यामुळे तो अलर्ट जो आहे शेवटच्या भागापर्यंत किंवा तिथल्या लोकांपर्यंत तो अलर्ट पोहोचतो का, शेवटच्या लोकांपर्यंत त्यांना ऍक्शन घेण्यासाठी टाइमली अलर्ट पोहोचतो का, हा खरा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जे आहे ऑन पेपर अशा प्रकारचा अलर्ट त्या ठिकाणी जारी होतो, पण शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्याला खरोखरच अशा अलर्टची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचत आहे महत्वाचं. अगदी सतीशजी, थेट दृश्य पण आपल्याला बघायला मिळतात ज्याच्यात आसपास घरं आहेत खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यात ज्यावेळेला हा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात यायला लागतो, अनेकदा भीतीचं वातावरण असतं, अनेक जण गांगरून जात असतील. अशा वातावरणामध्ये कशा पद्धतीनं लष्कराचं काम चालतं? लष्कराचा नक्कीच या ठिकाणी महत्वाचा रोल असतो. आपल्याला म्हणजे साधारणतः सामान्य जनतेला माहित आहे की लष्कराचा रोल हा बाह्य आक्रमणापासून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी, तर त्याहून महत्वाचं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा ज्याला आपण म्हणतो मॅन मेड ऍज वेल ॲज नॅचरल डिझास्टर, त्यामध्ये सुद्धा एक ट्रेंड फोर्स म्हणून लष्कराचा महत्वपूर्ण रोल असतो. आणि बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की देवानंतर जर आपल्यासाठी कोणासाठी जे आहे श्रद्धेय स्थान असेल तर ते म्हणजे आपले आर्म्ड फोर्सेस. आणि ही ट्रेंड फोर्सेस असल्यामुळे अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये, अशा प्रकारच्या फ्लड लाईक सिच्युएशनमुळे, अशा प्रकारच्या हिमस्खलनानंतर तिथल्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतात. एवढंच नाही तर अशा प्रकारची हानी झाल्यानंतर जे मेडिकल सर्व्हिसेस असतात ते मेडिकल सर्व्हिसेस सुद्धा आर्मी मेडिकल कोरच्या जवानांतर्फे, डॉक्टर्स. अगदी सतीशजी, तुम्ही तिथल्या नागरिकांचा उल्लेख केलात. आता ही जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यावेळेला त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय, काय नेमकं ते बोलतात आपण ऐकूया. भाई साहब ऊपर तो भाई साहब
उपटो ओ भाई साहब उपटो ओ भाई साहब उपटो ओ भाई हमारे तार तो गए हुए हैं, लाइट के गए हुए हैं। आप देखो ना बदबू ऑलरेडी आपण बघतोय कशा पद्धतीनं हाहाकार माजवलेला आहे. भयंकर अशी ही दृश्य पाहिल्यानंतर आलेली प्रतिक्रिया जी आहे तिथे भाषेतनं लोक बोलतात. टेकडीच्या भागावरनं लोकांनी हे दृश्य घेतली तेव्हा आपण त्यांचा आवाज ऐकलेला आहे. आणि आता सध्या आपल्या सोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत. सतीश सर यांनी स्वतः तिथे काम पाहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती अशा मोठ्या प्रमाणात समोर येतात आणि त्यावेळेला लष्कराचं चोख काम तिथे पाहायला मिळतं. सर्वसामान्य नागरिकांना वाचवणं हे सगळ्यात आधी महत्त्वाचं काम असं रेस्क्यू ऑपरेशन तिथे राबवलं जातं. इथेही ही दृश्य बघत असताना काही लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे लोक समोर येऊन तिथे बघतात नेमकं काय घडलेलं आहे, कारण खाली छोटी छोटी घरं सुद्धा त्या ठिकाणी आहेत. उपटो ओ भाई साहब उपटो ओ भाई साहब उपटो ओ भाई साहब उत्तराखंडमधल्या रेणीमध्ये आपण बघतोय ऋषिगंगा प्रोजेक्ट आहे आणि तिथे हिमकडा तुटलाय आणि त्यानंतर कशा पद्धतीनं प्रचंड मोठा प्रवाह जो आहे तो वाहतोय. स्थानिक हा हाहाकार आपल्या डोळ्यानं बघतायत. हेमंत महाजन सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत. हेमंत सर, अक्षरशः अंगावरती थरकाप आणणारी अशी ही दृश्य आहेत. ही घटना भयंकर आहे. मात्र अशा वेळेला एक मोठं काम लष्कर बजावत असतं, असे अनुभव तुम्ही सुद्धा स्वतः घेतले असतील. आपला आवाज कमी येतो, माझा जरा व्हॉल्यूम वाढवायला सांगा. पण मला कळालंय की जो हिमकडा कोसळलेला उत्तराखंडमध्ये त्याच्यावरती आपण मला विचारता आहात. हो हो. थोडक्यात सांगतो की हिमकडा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये अव्हलांच म्हटलं जातं, हा जो बर्फ डोंगरावरती पडलेला असतो, अनेक कारणामुळे तो निष्ठून खालती येतो. एकदम ऊन आलं असतं किंवा कडा कोसळतो किंवा काहीतरी कारणामुळे, आणि मग प्रचंड बर्फ हा खालती कोसळतो आणि खाली खोऱ्यामध्ये म्हणजे खालच्या भागात जे लोक राहत असतात त्यांच्या अंगावरती हा सगळा बर्फ पडतो. आणि काही केव्हा हे प्रचंड असतं. आपल्याला कल्पना असेल की सियाचीन ग्लेशियरमध्ये अनेक वेळा हिमकडा कोसळून आपले जवान तिथे जखमी झालेत किंवा मरण पावले हे आपण बघितलेलं आहे. तर आता हे उत्तराखंडमध्ये होत आहे आणि अर्थातच याला कारणं अनेक असू शकतात, परंतु कारणामध्ये मी जास्त जात नाही. परंतु जास्त महत्वाचं असं आहे की अशा परिस्थितीमध्ये त्यांना कसं वाचवलं जाईल. कारण काय होतं की तसं आपण माणूस पाण्यामध्ये बुडतो तसेच आम जनता ही बर्फाखाली बुडते, म्हणजे बर्फाखाली दाबले. हे म्हणजे थोडंसं तुम्हाला थांबवतेय कारण स्थानिक खासदार आहेत तिथले, ते माहिती देत आहेत. कम से कम आगे आप भी आपने आपके चैनल भी दिखा रहे हैं,
सभी लोग न्यूज सभी पता लग गई। आजकल इतना ज्यादा एक्टिव होता है हमारा जी हाँ। मीडिया या फिर हमारे टेलीफोन वगैरह, तो जी। सबको एक दूसरे को हम लोग आगाह कर रहे हैं, जगह जगह इसको देखें जहाँ जहाँ से ये प्रवाह जाता है। तो लोग सतर्कता तो बरत रहे हैं सब जगह, लेकिन जो हो गया उसके लिए काफी कष्ट है कि ये क्या हुआ, कैसे हो गया अचानक। इसको दैवी कृति ही कह सकते हैं हम। कोई नहीं, बिल्कुल बिल्कुल किसी कुदरत की मनुष्य तो आपदा है ही, लेकिन निश्चित तौर पर अब प्रशासनिक तौर पर भी सबको बहुत ज्यादा सतर्क होने की जरूरत है ताकि तबाही और ज्यादा ना हो। बहुत बहुत शुक्रिया अजय भट्ट साहब हमसे बातचीत करने। त्यातले स्थानिक खासदार आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे ही नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे आणि त्यानंतर झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणात असणार आहे। ही थेट दृश्य आपल्याला अंगावरती काटा आणणारी आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल याचा अंदाज सांगणारी आहेत। मात्र हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडियर आपल्या सोबत बोलतात या सगळ्या संदर्भात, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेतोय। हेमंतजी, तुम्ही सांगत होतात अर्थातच ही नैसर्गिक जी आपत्ती आहे ती कशामुळे झाली याची कारणं तर समोर येतील, पण आता जे आपत्ती निवारण आहे किंवा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते कशा पद्धतीने लष्कर राबवतं? एक चांगली गोष्ट अशी आहे की उत्तराखंडमध्ये भारतीय सैन्याची तैनाती पुष्कळ आहे। तिथे जवळजवळ 5-6 हजारहून जास्त भारतीय सैनिक आहेत आणि आता हे चीनी अतिक्रमण सुरू झाल्यापासून ते सैन्य तिथे तिपटीने वाढलेलं आहे आणि भारतीय सैन्याला अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये काम कसं करायचं याचं पुष्कळ नॉलेज दिलेलं असतं, कारण सैन्याचं ते खास ट्रेनिंग झालं असतं की अति बर्फाळ भागामध्ये तुम्ही कसं चालायचं, जर कोणी तिथे ऍक्सिडेंट झाला, कोणी कड्याच्या खालती गेला तर त्याला कसं बाहेर काढायचं, याकरता एक सैन्याची इन्स्टिट्यूट आहे, त्याला सासे म्हणून म्हटलं जातं, यामध्ये अशा प्रकारचं ट्रेनिंग हे खूप केलं जातं। कारण सैनिक बर्फाच्या तटाखालती दबणं ही घटना अतिशय कॉमन असते आणि त्यामुळे आपल्याला या अशा प्रकारची तयारी करावीच लागते आणि ट्रेनिंग हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं। त्याच्यामुळे मला खात्री आहे की सर्वात आधी तिथे जर कोणी जाऊन पोहोचेल, ज्या भागाची घटना घडली आहे, तर तुम्हाला मी आज छातीवरती हात ठेवून सांगू शकतो की ते भारतीय सैन्य असेल आणि जे मुलं, जे बायका, जे इतर नागरिक जे बर्फाखाली दबलेले आहेत ते लगेचच त्यांचा तिथे मृत्यू होत नाही, कारण पाण्यात बुडलं की आपण 2 मिनिटाच्यात आपण मरतो, परंतु इथे तसं नाही। इथे काय होतं की आपण बर्फाच्या खालती 2 तास, 3 तास, 4 तास इतकं सुद्धा जिवंत राहू शकतो। पण गरज नसते की जेवढ्या काळात तुम्ही जिवंत राहता आहात तेवढ्या काळामध्ये तुम्हाला जे म्हणजे आपत्ती तुम्हाला जे बाहेर काढणारे आहेत त्यांनी त्या वेळेत देऊन तिथे पोहोचायला पाहिजे आणि तुम्हाला बर्फापासून बर्फातून बाहेर काढायला पाहिजे। म्हणून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सैनिक तिथे पोहोचून दबलेल्या लोकांना त्यांनी बाहेर काढायला पाहिजे। मला वाटतं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। तर मला खात्री आहे की सैनिक तिथे लवकर पोहोचतील आणि ही कारवाई ही जे सुरू होईल। अगदी हेमंतजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच, मात्र हे थेट दृश्य आपल्याला सांगतायत किती मोठ्या प्रमाणात हानी झाली असेल। ऋषिगंगा प्रोजेक्ट आणि तिथून पाणी वाहत आहे। कंपनी बोयो कंपनी बोयो हे दृश्य आपण बघतोय जिथे एकीकडे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे तर दुसरीकडे तातडीनं जे लष्कराचे जवान आहेत
एनडीआरएफचे जवान सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, फायर ब्रिगेडचे जवान आहेत, पोलीस आहेत, तसंच जिल्हाधिकारी असे सगळे जण आता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण असं समजते की जो तपोवन या भागामध्ये पॉवर प्रोजेक्ट होता तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. तिथे अजस्त्र अशा स्वरूपात जी मशिनरी होती ती वाहून गेलेली आहे. ऋषीगंगा नावाचा प्रोजेक्ट सुरू होता आणि तिथे हे ग्लेशियर तुटल्यानंतर झालेली प्रचंड मोठी हानी आहे. अनेक लोक यात वाहून गेलेत असं समजते. प्रशासनातले अर्थातच महत्वाचे अधिकारी तिथे उपस्थित आहेत. एसडीआरएफचे जवान त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकांना मदत कार्य आता सुरू झालेलं आहे. धौली गंगा नदीवरती अक्षरशः हिमस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.